पालक आपल्या आरोग्यासाठी किती हेल्दी आहे हे आपल्याला तर माहीतच आहे, पण बरेच जण हे खाण्यासाठी कंटाळा करतात. तर आज मी आपल्यासोबत पालक कोफ्त्यांची रेसिपी शेअर करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कोफ्ते आपण अजिबात फ्राय करणार नाही आणि खूप सॉफ्ट असे हे आपले कोफ्ते बनून तयार होतात. सोबतच पालकचा जो काही न्यूट्रिशन असतो त्याला आपण अजिबात कॉम्प्रोमाइज न करता ही भाजी बनवणार आहोत. कोणतंही वाटण वगैरे बनवण्याची गरज नाही, अगदी बॅचलर फ्रेंडली ही रेसिपी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहे, म्हणून तुमचे जे कोफ्ते आहे ना अगदी मस्त परफेक्टच बनतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी ना एक जोडी इतकी पालक घेतलेली आहे. पालक व्यवस्थित निवडून घेऊन व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि थोडीशी याला ड्राय करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी अजिबात ठेवायचं नाही, म्हणून चांगलं पाणी निथळून गेल्यानंतर आपल्याला पालक वापरायचा आहे. आता पालक आपल्याला जमेल तितका फाईन असा चॉप करून घ्यायचा आहे. आता बरेच जण ना पालकला ब्लांच वगैरे करतात, पण आपण इथे अजिबात ब्लांच वगैरे करणार नाही, डायरेक्टली याला असंच वापरणार आहोत. तर बघू शकतात इथे छान अशी बारीक चॉपिंग मी याची करून घेतलेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, हे कोफ्ते बनवताना आहे ना त्याचे न्यूट्रिशन आपण काढून टाकतो, पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर करायचं काय, इथं मी सर्व पालक इथं छान असा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. मीठ इथं तुम्हाला थोडं जास्तीचंच घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर आहे ना पालकचा जो काही एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते पालक सोडून देईल आणि आपले जे कोफ्ते आहेत ना व्यवस्थित आपल्याला बनवता येतील. तर हे टिप तुम्ही नक्कीच फॉलो करा. आता तुम्ही म्हणाल याने तर सगळं न्यूट्रिशनल निघून जाईल, पण अजिबात टेन्शन घेऊ नका, याचा वापर सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर मीठ व्यवस्थित असं भाजीला चोळून घेतलेलं आहे. आता भाजीला कमीत कमी 15 मिनिटासाठी आपण रेस्टवर ठेवूया. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात भाजीची क्वांटिटी अगदी अर्धी झालेली आहे आणि भाजीने खूप सारं मॉइश्चर सुद्धा सोडून दिलेलं आहे. आता काय करायचंय, आपल्याला या भाजीला व्यवस्थित असं निपळून घ्यायचंय. सगळं काही जे मॉइश्चर आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं मॉइश्चर आपल्याला इथे ठेवायचं आहे, कारण की त्याच मॉइश्चरने आपण याला बाइंडिंग देणार आहोत. एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज पडणार नाही. तर इथे मी सर्व पाणी इथे काढून घेतलेलं आहे. आता अजिबात टेन्शन घेऊ नका, हे पाणी आपण पुढे वापरूया. आता यामध्ये खूप सारं मीठ आहे, त्यामुळे याचंही काय करायचं आपण मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता हे जे काही पालक आहे यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर येथे ना अर्धा चमचा मी इथं जिरं घातलेलं आहे, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा बारीक चिरलेला अद्रक आणि लसूण घालायचा आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण 3 चमचे इतपत बेसन घालूया. तर बेसन घालण्याची क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली. सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे, तर इथे आपल्याला खूप जास्त आहे ना असं बेसन घालायचं नाहीये, नाहीतर जास्त बेसन जर घातलं तर आपले जे काही कोफ्ते आहे ना ते आपल्याला आहे ना खूप जास्त हार्ड बनवून मिळतील. म्हणून शक्य असेल कमीत कमी बेसनचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. म्हणून मॉइश्चर सुद्धा आपल्याला पालकमध्ये कमीत कमी ठेवायचं आहे. त्यामुळेच आपले जे कोफ्ते आहे यामध्ये आपल्याला बेसन कमी वापरावे लागेल. तर येथे ना बघू शकतात बेसन इथं मी अगदी 3 चमचे वापरलेले आहे, पण 3 चमचे सुद्धा बेसन अगदी परफेक्ट आहे. आता तुमच्याकडून जर मॉइश्चर थोडं जास्तीचं राहिलं असेल तर तुम्हाला थोडंसं बेसनची क्वांटिटी वाढवावी लागेल. इथे मला फक्त 3 चमचेच बेसन लागलेलं आहे. आता हे मिश्रण असं छान असं एकजीव झालेलं आहे. लगेच याचे आपण छोटे छोटे असे कोफ्ते बनवून घेऊया. कोफ्ते इथं आपल्याला शक्य असेल तर छोटे छोटेच बनवायचे आहे, कारण की छोटे छोटे कोफ्ते बनवले तर ते शिजायला जास्त वेळही घेणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ठेवणार आहे. झाकण लावूया आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी हे कोफ्ते आपण मीडियम फ्लेमवरती छान असे स्टीम करून घेऊया. इथे 12 मिनिटं झालेली आहे. कोफ्ते आपण चेक करून घेऊया. आता कोफ्त्यांची साईज जर छोटी असेल तर तुम्हाला अगदी 7 ते 8 मिनिटं लागतील आणि थोडी मोठी असेल तर 15 मिनिटं करेक्ट लागतील. तर इथे मला अगदी 12 मिनिटांमध्ये ना हे कोफ्ते छान असे स्टीम झालेले आहे. आता कोफ्ते झाले का नाही हे कशावरून कळेल, याला हात लावून बघायचा. जर याचं जे काही बेसन आहे ते हाताला चिटकत असेल तर समजून जायचं याला थोडंसं अजून स्टीम करायचं आहे. तर हे कोफ्ते अगदी क्लीन निघत होते, त्यामुळे मी याला काढून घेतलेले आहे. जोपर्यंत कोफ्ते थंड होत आहे तोपर्यंत आपण याची ग्रेव्ही बनवून घेऊया.
त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी इथं तेल घातलेलं आहे। तेल हलकसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया। जिरं छान असं क्रॅकल होऊ देऊया आणि त्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक असा चॉप करून यामध्ये ऍड करायचा आहे। शक्य असेल तर जमेल तितका बारीक आपल्याला कांदा चॉप करायचा आहे। यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान अशी एकसंध होईल। मीडियम फ्लेवरती कांदा आपल्याला छान अशा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती करायची आहे। आता बघू शकतात कांदा हलकासा ट्रान्सलुसंट झालेला आहे। या स्टेजवरती आपण 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट यामध्ये ऍड करूया। काय होतं माहिती का, कांदा जेव्हा हलकासा लालसर व्हायला गुलाबी व्हायला सुरुवात होतो त्यानंतर तो लवकर करपला जातो, म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि पुढची प्रोसेस करायची आहे। आता सर्व जिन्नस छान अशी गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत अशी परतून घ्यायची आहे, काही अशा प्रकारे। आता यामध्ये काही बेसिक मसाले घालूया। तर मसाल्यामध्ये येथे आपण 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदे लसूण मसाला घातलेला आहे। कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही तुमच्याकडील कोणताही साठवणीचा मसाला तुम्ही येथे वापरू शकतात। सोबतच पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे। आता ही सर्व जिन्नस आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। लक्षात घ्या, मसाले फक्त इथं करपायला नको, जर मसाले करपले तर भाजीला चव चांगली येणार नाही। आणि यावेळेस ना काय होतं, बऱ्याच वेळा कांद्यासोबत मसाले परतवले की ते करपतात, म्हणून अशा वेळेस काय करायचं, यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पालकचं जे काही उरलेलं पाणी होतं ते सुद्धा घालू शकतात, पण इथं सुरुवातीला मी साधंच पाणी इथं ऍड केलेलं आहे। आता याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये पालकचं जे काही उरलेलं पाणी होतं ते आता आपण यामध्ये ऍड करूया। परत एकदा आता हा मसाला व्यवस्थित आपण परतून घेऊया। आता या भाजीमध्ये आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाहीये, कारण की यामध्ये आपण जे काही पालकचं उरलेलं पाणी होतं ते ऍड केलेलं आहे आणि आपल्याला माहीतच आहे पालकचं जे काही पाणी होतं त्यामध्ये आपण भरपूर मीठ घातलेलं होतं, म्हणून एक्स्ट्राचं मीठ घालायची आपल्याला गरज नाही, तेच मीठ अगदी पुरेसं आहे। आता मसाले आणि कांदे छान असे तेल सुटेपर्यंत परतून झाले की यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे जे काही टोमॅटो आहे ते बारीक चिरून यामध्ये ऍड करूया। या ठिकाणी तुम्ही टोमॅटो प्युरीचा वापर देखील करू शकतात। आता झाकण लावून ही ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत छान अशी शिजवून घेऊया। आता जोपर्यंत आपली ग्रेव्ही तयार आहे तोपर्यंत आपण आपले कोफ्ते बघून घेऊया। बघू शकतात अगदी इझिली हे डिमोल्ड झालेले आहे। अगदी आपल्याला तेलाने हात सुद्धा याला लावायची गरज पडलेली नाहीये। बघू शकतात किती सॉफ्ट, बाउन्सी आणि हिरवेगार असे आपले हे कोफ्ते बनून तयार झाले आहे। यावरून कळतं की आपले कोफ्ते अगदी सॉफ्ट बनून तयार झालेले आहे। हे कोफ्ते तुम्ही हवे असेल तर डीप फ्राय सुद्धा करू शकतात किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात, पण तुम्ही असेही जर हे कोफ्ते भाजीमध्ये ऍड केले ना तर अजिबात टेस्टला काही कॉम्प्रोमाइज येणार नाही। पण आज आपण ना अगदी डीप फ्राय न करता ही रेसिपी बनवणार आहोत, म्हणून मी हे कोफ्ते असेच वापरणार आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। ग्रेव्ही आपली चेक करून घेऊया। बघू शकता तेल अगदी छान असं सेपरेट झालेलं आहे। एकदा छान असं एकजीव करून घेऊया। महत्वाचं म्हणजे अधूनमधून ना आपल्याला ग्रेव्ही ना खालीवर करायची आहे, कारण की ना ग्रेव्ही खाली चिटकते, तर मधून मधून मी याला स्टर केलेलं आहे आणि छान आपली ग्रेव्ही इथं बनून तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। इथे ना मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी इथे शक्यतो आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर हलकीशी पातळ अशी हवी असेल ना तर 1.5 ग्लास पाणी अगदी सफिशियंट आहे। आता यामध्ये ना आपण 1 सॅकेट आहे ना मॅगी मसाला घालूया। हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण यामुळे ना भाजी खूप चविष्ट लागते। जे कोणी पालक खात नाही ना ते सुद्धा पालक अगदी आवडीने खातील, म्हणून एकदा तरी माझ्या सांगण्यावरून मॅगी मसाला ऍड करून ही पालक कोफ्त्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घातलेलं होतं, पण हे मला खूप जास्त घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये अजून एकदा 1 ग्लास पाणी मी यामध्ये ऍड करणार आहे। इथे मी हलकीशी पातळ भाजी बनवणार आहे, त्यामुळे ना याला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं घातलेलं आहे। कोफ्ते ना भाजीमध्ये गेल्यानंतर याचं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते मॉइश्चर ते ऍब्सॉर्ब करतं, म्हणून शक्य असेल तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी घाला, त्यामुळे मध्यम पातळ अशी आपली भाजी इथे बनवून तयार होईल। आता यामध्ये आपण जे काही कोफ्ते बनवून घेतलेले होते ते यामध्ये आपण ऍड करूया। आता यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायची काही गरज नाहीये, पण एकदा मीठ आपल्याला इथं टेस्ट करून घ्यायचंय। कमी वाटत असेल तर या स्टेजवरती आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। इथं मला मीठ अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचं मीठ यामध्ये घातलेलं नाही। कोफ्ते ऍड केल्यानंतर हलक्या हाताने याला आपण ढवळून घेतलेलं आहे।
झाकण लावून अगदी 5 ते 7 मिनिटासाठी हे कोफ्ते आणि ग्रेव्ही आपण एकजीव अशी शिजवून घेऊया. तर 7 मिनिटानंतर बघू शकता तेल अगदी सेपरेट झालेलं आहे. कोफ्त्यांनी बरंच मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा छान अशी लटपटीत तयार झालेली आहे. आणि बघू शकता तयार झालेली आहे आपले मस्त चमचमीत अशी पालक कोफ्त्यांची रेसिपी. अजिबात फ्राय केलेलं नाहीये, न्यूट्रिशनला कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये, तरी सुद्धा ही भाजी बघू शकतात किती छान अशी तयार झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कोणतंही एक्सपेन्सिव्ह असं वाटण बनवलेलं नाहीये आणि ही रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. हे भाजी तुम्ही चपातीसोबत, फुलक्यासोबत, इवन भातासोबत जरी सर्व केली ना तरी चवीला खूप चविष्ट लागते. म्हणून माझ्या म्हणण्यावर एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती अशाच नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करत असते. पुन्हा भेटूयात. बाय बाय.